तुकोबाऱ्या भंडारा डोंगराव देव तुकोबाऱ्या झाले देवत प्रवेश केला. घरी गेले, सगळं स्वयंपाकाचं त्याचं नियोजन तुकोबाऱ्याने सुरू केलं. सकाळी 10 ते 12 कीर्तन. तुकोबाऱ्यांचं कीर्तनात लक्षच नाही. पाहुण्याचं नियोजन, बाकीचं नियोजन. जिजाबाईला विशेष वाटायचं. ती म्हणायची आमच्या मालकाला कीर्तन म्हणल्यावर दिवस कळत नव्हता, रात्र कळत नव्हती, आणि आज तुकोबाऱ्यांचं कीर्तनात कसं काय लक्ष नाही. तिला वाटायचं माझ्या सासरे भावाच्या पुण्यते दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायची ह्याची अक्कल आली. ते पळत पळत यायची म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायचे. बाबा माझ्या तुकोबाऱ्याने असं संसाराला चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. म्हातारा फोटोतून हसायचं, म्हणायचं आवले ते तुझा मालक नाही, तो जगाचा मालक. पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबतेन का? म्हाताऱ्याला मजा वाटायची माझ्या पुण्यतेला देव आले. तुकोबाऱ्यांच्या वेळी बोललो महाराज त्यांच्या पुण्यतेला देव आले, आणि आमच्या आज बाबांच्या पुण्यतेला देव नाही का आलेत. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग तिथं देव आहे. याही पुण्यस्मरणाला भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माझे भक्त गाते जेते नारदामी उभा देते. देव हितच आहे. हो ज्ञानोबऱ्या सांगतात तयापाशी पांडवा हरपला मी गे वसावा, जेत नाम घोष बरवा करते माझा. आणि भगवंताचं सगळं नियोजन कीर्तन वगैरे संपलं. वारकरी जेव्हा बसले, देवाने पात्र वाढले, पदार्थ वाढले, भांडी वगैरे उचलून सगळी साफसफाई करून संध्याकाळी म्हणतात ज्याची भांडी वगैरे आणले होते जी पोच करून होतो हे तुकोबाऱ्या गावातून बाहेर निघले, ते ओरिजिनल तुकोबाऱ्या गावात शिरले. तुकोबाऱ्यांच्या मनात एकच चिंता, आता जिजाबाई काय बोलून सांगता येत नाही. बरं पुण्यतिथी तिच्या वडिलाची नाही ना, माझ्या वडिलाची, तिला आनंद, मला लक्ष नाही. भगवंता मोठ्या संकटाला कसं तारायचं तार भाऊ. नाराज अंतकानात तुकोबाऱ्या घरात प्रवेश करणार. जिजाबाईनं पंचारतीचं ताटण महाराजांची आरती सुरू केली. घरात आले की पंच पकवण्याचं ताट. तुकोबाऱ्या मला एवढी शेवा, 100% काहीतरी गडबड झालेली. जेवण करता करता जिजाबाई साहेब म्हणतात महाराज काय दिवसभर काम केलंय, हाताला हात आहे का पायाला पाय. तुकोबाऱ्या म्हणे मी तर भंडारा डोंगरा होतो, हे तर कोण आलं होतं. महाराज भांडी सुद्धा तुम्ही तुमच्या हाताने धुतली. तुकोबाऱ्यांच्या लक्षामध्ये आलं हे काम फक्त माझा बापच करू शकतो. पंढरीश पांडू न सांगता करी सर्व काम, सर्व काम न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, हे भक्त समागमे सर्व भावे हारी, सांगता करी सर्व काम. हा सगळा सोहळा पार पडला आणि तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं की हे भगवंताशिवाय दुसरं कार्य कोण करू शकत नाही. आणि भगवंताला विनंती केली, भगवंता मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये येतो, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीचा सोहळा पार पाडून जातो. देवा चोरून भक्ती केली नाही, दर्शन न देता गेला. माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती? तर देवाने उत्तर दिलं तुकोबाराय तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि वारीच्या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये मी काम केलं. जगाच्या बापाला आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला आणण्याची ताकद ही तुकोबारायांची. आणि ऐका पुढचं, ही ताकद तुकोबारायांची नाही, ही ताकद तुकोबारायांच्या वैराग्याची आहे. आणि अशी वैराग्य महावैराग्याच्या गोष्टी आई
असे वैराग्य महामेरू पुन्हा होणार नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. आणि आपल्या वारकरी समाजाला प्रत्येक संतांकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं म्हणावं लागतं की आता ऐसे कोणी होणे नाही. ज्ञानोबाराय एकदाच, निवृत्ती दादा एकदाच, मुक्ताबाई एकदाच, तुकोबाराय एकदाच, आता ऐसे कोणी होणे, त्यांची तुलनाच होऊ शकत नाही असं नामदेवराय सांगतात. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. थोडा आवाज द्या मॉनिटर, इको कमी ठेव. आणि राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हाताना टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबा रकुमाय गेली दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. आणि असं जीवन आदरणीय वैकुंठवासी अशोकरावजी भोर पाटील यांचं होतं. आणि वडील आयुष्यामध्ये कोणासाठी कमवतात? मायबाप. बाप मुलासाठी कमवत असतो. जेवढं प्रेम आईचं असतं तेवढंच प्रेम वडिलाचं असतं. मी तर म्हणतो आईपेक्षा बापाचं प्रेम जास्त आहे, पण तो दाखवत नसतो. मुलगा रडायला लागला तर आई मुलाला कडेवर घेते, कारण मला जे दिसते ते माझ्या मुलाला दिसावं, हे आईच्या अपेक्षा. पण मुलगा रडायला लागला की बाप पोराला कुठे घेतो? कडिये वाघबोनी खांदे कडिये वाघबोनी कमवतो बाप. बाप करे जोडी लेकुराची ओढी, मुलाच्या ओढीने कमवत असतो. आणि जेवढं स्वतः कमवले तेवढं मुलाला एका क्षणात दान टिकतात. एका एकेला मिराशेचा धनी कडी वागवणे भार खांदी. आणि आई वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम करतात. ऐका, थाप मारा. कष्ट करो गाम गाडो, कष्ट करो गाम गाडो, किती दिला माशी आधार बाबा, पर तुमचे
झिजविली गाया बाळासाठी झिजविली गाया. अरे इको कमी कर. कधीतरी बापाचं बनेल बघा. स्वतःच्या बनेला एक छिद्र पडला तर माणूस नवीन घेतो. बापाच्या बनेला 25 छिद्र पण नवीन घेत नाही. का तर तुम्हाला मोठं करायचं, मी माझं मन मारून जगतो त्याला बाप म्हणतात. ढगाड गेलेला सूर्य परत दिसेल, पण माथ्याआड गेलेला तुमचे आई वडील परत दिसणार नाही. तोपर्यंत सेवा करा. दुधाचे 2 थेंब तयार करण्यासाठी आईनं रक्ताचे 5 थेंब जाळे दारे. 4 वर्ष जायचं दूध प्याला, त्या दुधाचे जरा जाण ठेवा. शिरावर धरली सुखाची रे छाया, रक्त जाळोनी दूध पाजले, रक्त जाळोनी दूध पाजले. तुला कधी कळणार सारखं प्रेम नाही. काय अपेक्षा आहे? थकलेले बाप दारात बसले, तुम्ही बाहेरून फिरून आले. बाबा जेवले का? आई तुझी तब्येत ठीक आहे? 2 शब्द प्रेमानं गोड बोला. आई अख्ख्या गावात सांगते माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी घे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा आनंद सांभाळ, त्यांचा जीव जाणार. हे श्राद्धाला कीर्तन का करायचे? गेलेली माणसं परत येणार नाहीत. पण ज्यांना आई वडील आहेत त्याने निस्वार्थ भावनेने आई वडिलाची सेवा करावी, हे परिवर्तन व्हावं यासाठी धर्ममंडप आहे. आणि आई वडिलाची सेवा करा नुसतं आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही सेवा करायची आणि मग तुम्हाला सांगायचं. आता आम्हीच बोंबलत फिरायचं, तुम्हाला डोस द्यायचा, लोक बदलाय मोकळे नाही. एकदा तसंच झालं का महाराजाचं प्रवचन चालू आणि मोठ्याने महाराज सांगायचे मातृदेव हो पितृदेव हो. लोक म्हणले काय अभ्यास आहे भाऊ, थोडं स्वर कमी का. नेम्या प्रवचनात एक म्हातारा उठलं, त्याने चप्पल काढली, महाराजाच्या डोक्यात खाड दिसे ठोका टाकला. महाराजाला जप केला. गावातली पोरं म्हणले म्हातारा जरा डेंजर आहे, धरा म्हाताऱ्याला. 2-4 पोरले म्हाताऱ्याला धरायला लागले. महाराज म्हणले धरू नका. म्हणले का? ही माझे वडील आहेत. बाबा महाराजाला का जप केलं? म्हातारा म्हणता ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही, माणसात चमकिवला ह्याला. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं. आणि महाराज लोकांवर घेऊन सांगितलं किती आनंद झालाय बघा ना, चेहराच खुलला तुमचा. हे आमचं नाही तुमचंच सांगितलंय, फक्त आमच्या घेऊन सांगितलंय. विठ्ठल म्हणून चालता बोलता दैवत आहेत. माया बाप केवळ काशी, मायो काशी, तेने ना जावे तीर्थाशी, तेने ना जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले? सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, सबसे बड़ी पूजा है माता पिता
त्यांची सेवा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे, सर्वश्रेष्ठ सेवा आहे, म्हणून त्यांची सेवा करा. युवा पिढीला, तरुण मुलांना जाता जाता सांगणे, घरातली जुनी माणसं आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत, त्यांना जपा, त्यांची काळजी घ्या. हे तुमचं परम कर्तव्य, हा तुमचा खऱ्या अर्थानं धर्म आहे. त्यांची सेवा करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. आई वडिलांना पूजने का मानावं? अहो, ज्यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. आपण आदर्श मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपल्या खऱ्या अर्थानं आईलाच गुरु मानलेला आहे. आणि जिजाऊ मातेने तसे संस्कार छत्रपतींवर घडवले. ऐका जिजाऊ मातेची कथा, जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा, छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता, राजमाता, राष्ट्रमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनी ती टीव्ही पाहता पाहता पोरगा घालतो लाथा, ती म्हणते चला ना माझा माथान काय करू आता. आता काय करते जतिंडीत. लहानपणापासून संस्कार महत्वाचे, शुद्ध वेजा पोटी फळे रसाळ गोमटी, तसे संस्कार आई वडिलांनी आपल्या मुलांवर घडवावेत. विडवलं विधाना विधाना छत्रपती सुद्धा कसे घडलेत. माझी जाबुने मरना, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाजवा, ताली 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 टाळ टाळ टाळ, हा हा हा. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा, आनंदाने नांदत होती प्रजा, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा, सर्व जाती धर्मात केला गाजवाजा, सर्व जाती धर्मात केला गाजवाजा. माझी जाऊने दिया हमें, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दादा 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 दा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी, तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, हमें शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा मेलाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलुम करत्याच्या रक्ताने ती नाहली.
तलवार चमके शिवाची तलवार अशी तलवार होती आणि त्या तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं आणि त्या छत्रपतींची आपण खऱ्या अर्थानं मावळे आहोत. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. त्यासाठी कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटी पाहिजे. आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची धमक पाहिजे. आज अशोकदादांचं काय एवढा आदरानं नाव घेतलं जातं की कष्टाने माणसं मोठी होत असतात. देव फुकट कोणालाही देत नाही. कष्ट करा, घाम गाळा. तरुण मुलांना विनंती, कष्टाशिवाय आयुष्याला मन पर्याय नाही. म्हणून आपल्या बाराखडीची सुरुवातच क पासून नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी क. आधी काम करा मग खा. ख. बाराखडी नीट ऐका बरं का. कष्ट करा कन मग खा म्हणून ख, पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा, पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. बाकी हाना काय हाणायचंय. मग कष्ट करा क मग खा म्हणून ख, पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार. घ घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल, कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. चमच्याला विचित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. सध्या तर लय उताडा आलाय चमच्यांना. आता हे त्यांचा सीझनच आहे चमच्यांचा. खायचं एकाच, प्यायचं एकाच, टेटस चौथ्याचा. पण स्टेजवर राहणाऱ्या 100 माणसापैकी 50 माणसं त्याला पाडायसाठी असतात. त्याच पार्टीची बरं का. ती दाखवतात ना आम्ही तुमचेच आहेत. ते पुढचा गाफील राहतो, खरंच आपलीच काय. त्याच्यामुळे सगळ्यांवर विश्वास ठेवायचे नाही. आपली ही एवढी ऐका आल्यात नाही, ह्याच्यात निमा चुका काढाय आलेली असते. कीर्तन करायला समजायचं नाही, मला सगळे मान येतात. मानणं फिरणं काय नसतं. हे ज्ञानोबारांना मानतात, आम्हाला नाही. तसं नेत्याने बी समजायचं नाही. लोक लय माझ्या महाग आहेत. लोक तुझ्या महाग नाहीत आणि पुढं नाही. तुझ्या संघ राहणारे तुझ्या संघ आहेत का ते आधी बघ. चमचे तोंडावे बघा ना का. वा वा वा, तुमच्यासारखा माणूस आपल्या गावात नाही. पुढे गेल्या भंगार येते, त्याने तर गावचं वाटोळ केलं. चमचे तोंडाव गोड बोलायचं, महाग काढ्या करायच्या. त्याला एक तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे. मैंद मुखीचा कोवळा, भाव अंतरेचा निराळा. कवळच बोलतात काय काय, नुसतं शेंड्याच, पण अंतकरणात वेगळं शिजत असतंय. त्याला म्हणायचं चमचे. आणि जे आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छत्रपती. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कुणावर जळू नका. ज. माणसाने मळकं असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आला, जळका रोग. इकडे आलाय का? हा, सगळीकडेच आहे तो. त्याची लक्षणं सांगा. जळका रोगाचे पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. लक्षणं सांगितले. औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 300 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू. डॉक्टरचं नाव तुकोबार. औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे बरं का. त्याच्यातली एकच गुळी सांगतो, कामच तमाम होणार. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का, म्हणजे जळका रोग निघून जाईल. कधी चित्त निर्मळ ठेवा. जळू नका. जो आयुष्यात जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडाझडती होत नेत नाही. आयुष्यात टकाटक राहा. मुद्द्यावर ठाम राहा. संकट आल्यावर डगमगू नका. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. तरबेज व्हायचं थकू नका. यश मिळेल पण जरा दम धरा. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. धाडशी जरी झालं तरी नम्रता सोडू नका. न एवढीच बाराखडी भरपूर झाली तुम्हाला. आता सगळीच एकदा सांगितल्या बी लोड येत असतो. कारण जे हुशार डॉक्टर असतो त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चेक करीत असती. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. विठ्ठल कष्ट करा. हे कष्टातनं माणसं मोठी झालेले. देव फुकट कोणालाही देत नाही. तरुण मुलांना विनंती, तुम्ही छत्रपतींच्या मावळे आहात. भारतासारखी संस्कृती नाही म्हणून भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल.
नाही, पण भारत माते की आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराचे माणसात म्हणाय का? सैन्य कसं हो चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावं, कपटीपणा इंग्लंडकडून, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशाच्या माझ्या भारताकडून शिकावे. भारतासारखी संस्कृती नाही. आणि हा देश कसा आहे? पवित्र ते गुळ पावन पवित्र ते गुळ पावन तो देश, 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 पवित्र ते गुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. हा देश पवित्र आहे, देशातलं कुळ ना कुळ पवित्र आहे. म्हणून तरुण मुलांनी आई वडिलाची सेवा करा, व्यसनाधीनता कमी करा, हिंदू धर्माविषयी स्वाभिमान ठेवा, दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करू नका, पण आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगायलाही कधी मागं राहू नका. आणि हे आदर्श विचार तरुण मुलांच्या जीवनामध्ये घडण्यासाठी असणारा हा धर्म मंडप आहे. आणि म्हणून नामदेवराय या चारही भावंडाकडे बघून त्यांच्या अंतकरणातलं प्रेम बाहेर पडतं की ते म्हणतात आता ऐशे कोणी होणे नाही. नेमके कैसे होणे नाही? सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेची साधन निवृत्तीचे. निवृत्ती दादासारखी साधना जगाच्या पाठी कोणाकडे नाही. परब्रह्म डोळा दावा ऐशे म्हणे ते कोणा नियुक्ती ज्ञानोबाचे. ज्ञानोबाऱ्यासारखं ज्ञान परत पाहायला मिळणार नाही. सांगतील अर्थ करतील परमार्थ नवे हा एकांत सोपानाचा. निवृत्ती दादाची साधना, ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान, सोपान काकाचा एकांत आणि मुक्ताबाईचं गुह्य या जगाला कळणार नाही अभंगाच्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात नामा म्हणे देवा सांगुन्या काही नाही मुक्ताबाई गुह्य तुझे. हे मुक्ताबाईचं गुह्य जगाला कळणार नाही. असे निवृत्ती दादा ज्ञानोबराय सोपन काका मुक्ताबाईच्या विषयी आपल्या अंतकरणातल्या भावना नामदेवराय त्यांच्याकडे पाहून प्रकट करत होताना सांगतात आता ऐसे कोणी होणे नाही. त्याच पद्धतीने वैकुंठवासी अशोकरावजी भोवर त्यांच्या समाजसेवेबद्दल त्यांच्या कर्तृत्वावर पाहिल्यानंतर आपल्यालाही लक्षात येतं की आता ऐसे कोणी होणे नाही. त्यांच्या नंतर त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे दोनही चिरंजीव आदी करून समस्त भोवर परिवार
या परिवाराच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी भगवंतानं त्यांना उदंड अशी शक्ती द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूजा आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्याच आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग माझ्या जन्मगावी कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरात नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर. ज्ञानोबा तुकोबारायांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत. हजारो झाडेत. अगदी नंदनवनात आले म्हणतात एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. असेच सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे या कीर्तन सेवेसाठी सुंदर जैनी गायनाची साथ केली असे आमचे कैलास महाराज असतील, ऋषिकेश महाराज असतील, आमचे जगदाळे महाराज असतील, दोन्ही मृदुंगाचार्याने अत्यंत गोड मृदुंगाची साथ केली.